आणखीन एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। निवडणूक लढवण्याचं आव्हान देणाऱ्या गिरीश महाजनांना एकनाथ खडसेंनी प्रति आव्हान दिलेलं आहे। गिरीश महाजन तब्बल 6 टर्म आमदार राहिलेले आहेत। त्यांनी आता लोकसभा निवडणुकीपासून पळ न काढता आपल्या विरुद्ध रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं खुलं आव्हान खडसेंनी महाजनांना दिलेलं आहे। खडसेंचं मी वारंवार सांगतोय की त्यांची मानसिक स्थिती, त्यांचं डोकं सध्या ठिकाणावर नाही आहे। बिचाऱ्यांची अवश्य वाईट अवस्था झालेली आहे। 137 कोटी रुपयाचा दंड, त्यांनी जी चोरी केली, मुरुम तो मोठा डोंगर घेऊन विकून टाकला हायवेला, आणि त्या पुण्याच्या भोसरी प्रकल्पामध्ये MIDCच्या त्यांना 27 कोटी दंड झालेला आहे। आता मी पुन्हा ते सांगितलं की आता एवढा तो त्या दंड त्याच्या प्रॉपर्टी सगळ्या अटॅच झालेल्या आहे, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खराब झालेली आहे। पण आता खडसेंना कसं उठता बसता जागता झोपता एकच दिसतंय, गिरीश महाजन। मला एवढं म्हणतं की गिरीश महाजन यांनी मला सांगा उभं राहा, यापेक्षा राज्याचे जे नेते आहे आणि एक 6 वेळा आमदार झाले तर आता काय राहिलं आमदारकीमध्ये। त्यामुळे गिरीश भाऊंनाच माझी विनंती आहे की लोकसभेपासून पळ कशाला काढता। 6 वेळा 30 वर्षाला तुम्ही आमदार आहे, राज्य मंत्रिमंडळाचं स्थान महत्त्वाचं आहे, आणि अशा स्थितीमध्ये लोकसभा तुम्ही लढवूनच दाखवा।